आणि आता बातमी पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेसंदर्भात आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा रंगतायत। ठाकरेंच्या शिवसेनेत येणाऱ्या काळात मोठे बदल होणार असल्याचं सूत्र सांगत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे। बैठकीत एकमतानं आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मांडला जाणार। उद्धव ठाकरेंना जसं कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं तसंच आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं जाणार आहे। बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव ठाकरेंना शिवसेनेत कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती। त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंनाही कार्याध्यक्ष केलं जाण्याची चर्चा आहे। आदित्य ठाकरे हे संघटनात्मक निर्णय ते निवडणुकांपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतायत। त्यामुळे त्यांना आता मोठी जबाबदारी दिली पाहिजे असा एक मतप्रवाह ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आदित्य ठाकरेंकडे युवा चेहरा म्हणून बघितलं जातं। आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील एक सक्रिय राजकीय नेते आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार झालेत। हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे। ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, परिवारातला एक भाग आहेत, युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे। शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे। मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता, ते कार्याध्यक्ष झाले होते। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असेल। आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे। आमच्या पक्षात जेव्हा काही बदल घडतायत तर बाकीच्यांना मोड काय येत आहेत तेच मला काही कळत नाही। का वेगळ्या मोडवर जात आहेत? आमचा पक्ष आहे ना, एका शिरसाट सारख्या अर्ध्या चड्डीत खाली येणारा, गुद्द्यावर जाणारा, बेडरूम मधले छायाचित्र मिळणे, त्यांचे पैसे मोजण्याचे, माझ्या लोकांसाठी मी 38 कोटी सोडून दिले सांगणारे असे भामटे, गळाला लावून गेलेले, पक्षाशी गद्दारी करून गेलेले। अरे मेल्यानं तुम्ही गळाला लागलात त्याचं बघा।